हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती. हो हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती. अंगणाची किरणे होऊन घरटे स्वर्णिम करते ती. स्मित फुलवून अधरांवरती स्मित फुलवून अधरांवरती वेदनेत सुख देते ती. लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती. सुकन्या 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 आमच्या कन्या. नाही नाही कल्याणीताई, असं करू नका. मी हात जोडते, तुमच्या पुढे पाया पडते. आई, आई तू काय करतेस हे? यांच्या समोर हात जोडतेस, ज्यांचं मन कधीच विरघळणार नाही. मी तुझ्याकडे शक्ती मागायला आले. मला कधीही असं वाटलं नव्हतं की लग्नासारखं पवित्र बंधन मला असं तोडावं लागेल. प्रायश्चित्त केल्यानेच मुक्ती मिळू शकते. माफी मागून काम नाही होणार. पण मी असं काय केलंय? अरे एका सभ्य स्त्रीचं घर उद्ध्वस्त केलंस. कल्याणी, कल्याणी, ओहो, तोर जळाला पण पीळ नाही गेला. मग मॅडमनी तुम्हाला पेपर देऊन पाठवलंय. चला, ती कशी येणार म्हणा पेपर द्यायला. द्या, घटस्फोटाचे पेपर द्या. हो, मी घटस्फोटाचे पेपर आणले, तुला देई नाही. पण एवढी घाई काय? त्याआधी मला तुला काही दाखवायचंय. मला तुमच्या कोणत्याही गोष्टीत काहीही रस नाहीये. पेपर द्या आणि निघा इथून. आज नाही कल्याणी, आज मी निकाल लावल्याशिवाय या घरातून नाही जाणार. आणि आजचा निकाल माझ्या बाजूने लागणार. मला वाटतंय 2 दिवसाच्या उपासमारीने तुमचं डोकं फिरवलंय म्हणून विचित्र बडबडताय. कल्याणी, आता डोकं माझं नाही तुझं फिरणार आहे. ते बघ. कल्याणी, तू तर याला ओळखतेस ना? नाही ओळखत? मी सांगतो, हा तोच कुरिअरवाला मुलगा आहे ज्याला तृष्णाच्या घराचा पत्ता सापडत नव्हता आणि जो पैशाने भरलेलं पाकिट तुला इथे परत करायला आला होता. आता ओळखलं? मी याला ओळखत नाही.
काय मॅडम, कोणत्या लफड्यात फसवलत मला? तुम्हीच तर मला म्हणाला होतात ना की एकदा काम झाल्यावर पुन्हा त्रास होणार नाही. एक काम कर, तू जा आणि जेव्हा पण मला गरज पडेल तेव्हा मी तुला बोलवेन. आणि हो, पळून जाण्याचा प्रयत्न करू नकोस, नाहीतर. नाही साहेब, मी आता असं करेन का? माहितीये कल्याणी, जेव्हा मी या मुलाला पकडलं आणि हे म्हणालो की तुला पोलीस स्टेशनला येऊन साक्ष द्यावी लागेल, तेव्हा तो घाबरला आणि याने मला सगळं खरं खरं सांगितलंय. आता तुझ्याकडे खोटं बोलायला काही उरलेलं नाहीये, काहीही नाही. मग आता आपण कामाचं बोलूया कल्याणी. खर तर एरवी वचावचा बोलणारी कल्याणी अशी गप्प आहे हे मला आवडत तर नाहीये, पण काय करू, नाईलाज आहे. तुझ्या बाबतीत तर हे होणारच होतं. कामाचं काय ते बोला, फालतू बडबड मला आवडत नाही. तर कामाचं असं आहे की तुला तृष्णाला या घरात परत आणावंच लागेल. तृष्णा आणि या घरात कधीच नाही. नीट विचार कर कल्याणी, मगच उलट बोल. व्यवस्थित विचार करूनच सांगते. तृष्णा या घरात कधीही परत येणार नाही. ठीक आहे कल्याणी, जर तू माझं ऐकणारच नाहीयेस तर माझ्याकडे आता फक्त एकच मार्ग उरलाय. नाहीतर मला या मुलाला अपूर्वकडेच न्यावं लागणार आहे सत्य सांगण्याकरता. अपूर्वला भेटण्याचा प्रयत्नही करू नका, नाहीतर. नाहीतर नाहीतर काय? जरा विचार कर कल्याणी, जेव्हा अपूर्वला हे सगळं कळेल तेव्हा त्याला काय वाटेल? जेव्हा त्याला कळेल की त्याच्या आईने त्याच्या सोबत इतका मोठा विश्वासघात केलाय तेव्हा कसं वाटेल त्याला? विचार कर कल्याणी, विचार कर. अगं त्याचा तर विश्वासच तुझ्यावरून कायमचा उडून जाईल. सुकन्या आमच्या कन्या. अगं त्याचा तर विश्वासच तुझ्यावरून कायमचा उडून जाईल. तुम्ही असं काही करणार नाही आहात. तुम्ही अपूर्वला काहीही सांगणार नाही आहात. का? का नाही सांगू शकत? का हे करण्याचा अधिकार फक्त तुलाच आहे? ठीक आहे कल्याणी, मी अपूर्वला काहीही सांगणार नाही आणि कोणालाच काही सांगणार नाही. पण बुवा, माझी फक्त ती जुनी छोटीशी अट आहे. पण हे सगळं कसं होऊ शकतं? तिला मी पुन्हा कशी या घरात आणू शकते? अपूर्वला काय सांगू? जसं तृष्णाला घराबाहेर काढण्याकरता तू तऱ्हेतऱ्हेची नाटकं केली होतीस, तयारी केली होतीस, तसंच तृष्णाला या घरात परत आणण्याकरता तुला प्रयत्न करावे लागतील, तेही प्रामाणिक प्रयत्न. पण हे खूप कठीण आहे. अपूर्वला मी कसं तयार करू? का नाही तयार होणार कल्याणी? अगं अपूर्व शेवटी तुझाच मुलगा आहे आणि तुझं ऐकणार नाही तर कोणाचं ऐकणार आहे? तृष्णाला घ्यायला एकतर तू येणार आहेस किंवा अपूर्व येणार. मी तृष्णाला यातलं काहीही सांगणार नाहीये, कारण तृष्णाला हे वाटायला हवं की तुला तुझ्या चुकीची जाणीव झाली आणि म्हणून तू तिला परत घरी न्यायला आलेली आहेस. अजून एक, या कामाकरता मी तुला 3 दिवसांचा अवधी देतो. चौथ्या दिवशी मी आणि अपूर्व समोरासमोर असू तुझ्या त्या
कुरिअर बॉय सोबत. मला थोडा वेळ द्या. मी तृष्णाला स्वतः या घरात घेऊन येईन. मला खात्री आहे तू असंच करशील. बरं, येतो. आणि कल्याणी, तू एक म्हण तर ऐकली असशील, 100 सोनार की और एक लोहार की. आज लोहार तुला भारी पडला. इन्स्पेक्टर साहेब, ते लोक थोड्याच दिवसात परत येतील. आपल्याला उद्यापासूनच आपल्या प्लॅनवर काम करायला हवं. त्यासाठी आपल्याला त्यांच्या संपूर्ण दिवसाचं शेड्यूल जाणून घ्यावं लागेल. कुठे जातात, केव्हा जातात, कोणाला भेटतात, कारण या सगळ्या गोष्टींवरच आपलं संपूर्ण प्लॅनिंग अवलंबून आहे. त्याची काळजी तुम्ही करू नका. तुम्ही फक्त त्या डॉक्टरला भेटा, कारण मला असं वाटतंय की पुढे जाऊन त्याने काही प्रॉब्लेम नको करायला. तो आपली मदत करायला तयार आहे, पण प्रॉब्लेम फक्त एकच आहे, तो पुरोहित. तो आपला मार्ग बंद करू शकतो. पुरोहित, तो असं काहीच करणार नाही आणि त्याला आपली साथ द्यावीच लागेल. मल्लिका, यावेळी तुला आपली हार मानावीच लागेल, कारण यावेळी प्रश्न तुझ्या आपल्यांच्या आयुष्याचा आहे. आणि मला पूर्ण विश्वास आहे की तू आपल्या माणसांना तरी गमावणार नाही. सुकन्या आमच्या कन्या. अजून बाबा नाही आले. आतापर्यंत त्यांनी यायला हवं होतं. कुणास ठाऊक कुठे अडकले आहेत, काय झालं असेल, काही कळत नाहीये. कृष्णा, बाबा, तुम्ही आलात. मन खूप अस्वस्थ झालं होतं. तुम्ही घरी गेला होतात ना. माहित नाही आईंनी तुम्हाला माझ्यामुळे. काही नाही बेटा, असं काही झालेलं नाहीये. बरं बाबा, ते तुम्ही आईंना पेपर्स नेऊन दिलेत, काय म्हणाल्या त्या? अगं, मी तिथे गेलो पण दाराला कुलूप होतं. मला वाटतं ते कुठेतरी बाहेर गेले होते, म्हणून मी पेपर्स न देताच परत आलो. बरं झालं भुवनेश, तू भेटलास. मला थोडं महत्वाचं बोलायचंय. तृष्णा बेटा, तू जरा जाऊन 2 कप चहा घेऊन ये. मला जरा थकल्यासारखं वाटतंय. ठीक आहे बाबा. भुवनेश, मी मंदिरवाल्यांशी बोललोय. तुला आणि तृष्णाला मंदिरवाल्यांकडून राहण्याची आणि इथे काम करण्याची परवानगी मिळून जाईल. मला वाटलं की तुला ही आनंदाची बातमी द्यावी. ही तर खूप आनंदाची बातमी आहे, पण कदाचित याची आता गरज नाही पडणार. म्हणजे होऊ शकतं की कल्याणी इथे येऊन तृष्णाला परत घेऊन जाईल आणि आम्ही दोघं परत जाऊ. अच्छा, पण हे सगळं झालं तरी कसं? खरं तर आज सकाळी मी घटस्फोटाचे पेपर घेऊन कल्याणीला भेटायला जाणार होतो. मंदिरात मला तो मुलगा दिसला. जिला तू खोट्या कुरिअरच्या केसमध्ये फसवलंयस ना, तिच्या घरातले पोलीस मध्ये कंप्लेंट करायला जात आहेत. नाही साहेब, असं नका करू साहेब. पोलिसांना नका बोलू साहेब. माझी आई खूप आजारी आहे, म्हणून जास्त पैशांच्या गरजेमुळे मी हे केलं. नाहीतर मी हे केलंच नसतं. आज जर तुम्ही पोलिसांना बोलवलं तर माझी आई बसल्या जागीच जाईल. नाही साहेब, मी खरं तेच सांगेन. पाहिलंच भुवनेश, यालाच म्हणतात चमत्कार. जेव्हा आपली आशा संपूर्णपणे मावळते तेव्हा
माणसाकडे कोणताच मार्ग उरत नाही, तेव्हा परमेश्वर आपल्याला कोणता ना कोणता मार्ग दाखवतोच. हो, मी तृष्णा करता खूप खुश आहे आणि मला हेही माहिती आहे की कल्याणीला हे कधीच वाटणार नाही की अपूर्वला हे सत्य कळावं आणि तिला तृष्णाला परत न्यावंच लागेल. तू बघच, तृष्णाने घरात पाऊल ठेवताच अपूर्व आणि तृष्णाचं नातं पहिल्यासारखं होईल. पण तू ही गोष्ट तृष्णाला सांगितली नाही. माझी इच्छा नाहीये की तृष्णाला कल्याणीबद्दल हे सगळं कळावं. माझी इच्छा आहे की कल्याणीने इथे यावं आणि तृष्णाला स्वतःहून समजूत घालून परत न्यावं, म्हणजे तृष्णाच्या मनात अपूर्वबद्दल कुठल्याही प्रकारचं किंतु राहणार नाही. सुकन्या आमच्या कन्या. मला मला माझ्याच घरात माझ्या समोरच उभं राहून इतकं ऐकवलं. असं वाटतंय की त्या तृष्णामुळे मला ऐकावं लागलं ना, तिचा गळाच दाबून टाकावा. आई, आज मी एवढं शॉपिंग केलंय, तू फक्त बघतच राहशील. हे बघ, ही साडी बघ, मस्त आहे ना? बघ ना. काय झालं आई? तब्येत बरी आहे ना? तब्येत तर बरी आहे ग, पण माझं डोकं उठलंय. आज जर तो शास्त्री जिवंत असता ना, तर त्याचं थोबाड फोडलं असतं. काय झालं सांगशील का? नुसती चिडचिड करतेस. माहितीये आज कोण आलं होतं? तुझे बाबा. आणि म्हणत होते की जर तृष्णाला 3 दिवसात मी घरी परत नाही घेऊन आले तर मग अपूर्वला सगळं खरं खरं सांगून टाकेन. काय खरं आई? काय बोलतेस मला काही कळत नाही. अगं, तो कुरिअरवाला मुलगा ज्याला पण पैसे देऊन खोटं बोलायला लावलं होतं, तो कोण जाणे त्यानं कुठे भेटला आणि यांनी त्याला तयारही केलंय सगळं खरं खरं बोलायला. आणि म्हणत होते की जर मी तृष्णाला घरी नाही आणलं तर अपूर्वला सगळं खरं खरं सांगून टाकेन आणि त्या मुलाला पण समोर उभं करेन. काही कर आई, पण तो मुलगा दादा समोर यायला नको. नाहीतर ती तृष्णा या घरात महाराणी बनून वावरेल आणि आपण आयुष्यभर तिची चाकरी करत राहू. नाही, असं नाही होणार. मी तुझ्या बाबांची अट मान्य करून सध्या तरी तृष्णाला घरी घेऊन येईन, पण मग अपूर्व त्याला कसं समजावेन? हा आई, अपूर्व दादा ह्या सगळ्याला कधीच तयार होणार नाही. कारण ज्या प्रकारे त्याने वहिनीला घराबाहेर काढलं, त्यावरून तो तिला पुन्हा घरात आणेल असं वाटतच नाही मला. काही असो पूजा, अपूर्वला तर तयार करावंच लागेल आणि यासाठी तुझ्या मदतीची गरज पडेल. सुनबाई, खरंच मी स्वप्नातही विचार केला नव्हता की कल्याणी या थराला जाऊ शकते. तिला आपली दुखती नस बरोबर ठाऊक होती आणि त्यावरच तिने वार केला.
आई, काळजी फक्त तृष्णाच्या भविष्याचीच नाहीये, तर तृष्णाच्या वडिलांचीही काळजी आहेच ना. जर कल्याणीताईंनी यांना खरंच काही सांगितलं असतं तर किती मोठा अनर्थ झाला असता. नाही सुनबाई, काही ना काहीतरी करावंच लागेल. त्या कल्याणीचा काही भरवसा नाही बघ. ती केव्हाही कुठेही काहीही तमाशा करू शकते. सुनबाई, माझ्या मनात एक विचार घोळतोय. बोला ना आई. आपण जर दीपकला काही दिवसांकरता त्याच्या आत्याकडे पाठवलं तर, आणि मग जेव्हा तृष्णाची समस्या सुटेल तेव्हा त्याला परत घेऊन येऊया. नाही नाही आई, जर आपण असं काही केलं तर तृष्णाच्या बाबांना नक्की संशय येईल की नक्कीच काहीतरी गडबड आहे, आणि ते मनातल्या मनात घुसमटत राहतील, आणि त्यामुळे त्यांची तब्येतही खराब होऊ शकते. आणि या समस्येवर हा उपाय तर नाहीये ना आई. मला तर असं वाटतं की कल्याणीताईंनी काही भलतसलत करण्यापूर्वी आपण स्वतःच तृष्णाच्या बाबांना सगळं खरं खरं सांगायला हवं. स्मित फुलवून आदरांवरती वेदनेत सुख देते ती लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती. सुकन्या सुकन्या सुकन्या